नमस्कार मंडळी, आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी साबुदाणा 4-5 पाण्यामध्ये धुवून घेऊन भिजत टाकला होता। भिजत टाकताना एक अर्धा इंच वरी पाणी येईल असं साबुदाणा भिजू ठेवला। 6 ते 7 तास हे साबुदाणा मी भिजू घालून ठेवला। तर बघा कसा आता मोकळा पट्ट झालाय, वेगळा वेगळे असे त्याचे बी सुद्धा चिटकले नाहीत, मोकळा मोकळा झाला। त्याच्यामध्येच मी शेंगदाण्याचं कूट टाकलं, ओबडधोबड मिक्सरमधून काढून मी शेंगदाण्याचं कूट त्याच्यामध्येच मी टाकलेलं आहे। आता मिक्स करून घेतलं, व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। बघा कसा मोकळा मोकळा साबुदाणा झाला ना। हे मी बटाटे 2 बटाटे मी चिरून बारीक काप करून ठेवले, पाण्यामध्ये टाकून ठेवले होते। आणि हे हिरवी मिरची। साबुदाणा हा उपवासासाठी करत आहे, त्यामुळे मी कढीपत्ता, बाकीचे जिरे वगैरे काही टाकणार नाही, फक्त मी बटाटे आणि हिरवी मिरची तेवढी टाकणार आहे। आता मी कढई ठेवली, कढईमध्ये 2-3 चमचे तूप टाकलेलं आहे आणि तुपामध्ये मी हिरवी मिरची आणि बटाटे वाफलून घेते। त्याच्यामध्येच मी वाफलून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी ह्या साबुदाणा, भिजवलेला साबुदाणा मी त्याच्यामध्ये मिक्स करते। आता मी कढईमध्ये हा साबुदाणा टाकला आहे, मी हलवून घेते व्यवस्थितरित्या। बघा बटाटे पण व्यवस्थित शिजलेले आहेत, वाफलून घेतलेत मी बटाटे, कारण कच्चे बटाटे असल्यामुळं नाही शिजले की खाताना करकर लागतं, त्यामुळं आपण अगोदरच थोडं बटाटे वाफलून घ्यायला पाहिजे। आणि वाफलून घेतल्यानंतर ते खाताना असे दाताला मऊ लागतात, व्यवस्थित खाल्लं जातं। बघा किती व्यवस्थित झालेला आहे, किती मोकळा मोकळा साबुदाणा झालेला आहे। बघा किती वेगळे पण दिसत आहे त्याच्यामध्ये। त्याच्यामध्ये मी आता थोडं मीठ टाकलेलं आहे आणि थोडी ते एक अर्धा चमचा मी साखर पण टाकून घेते। बघा मी ते अर्धा चमचा साखर टाकून घेतलेली आहे, कारण थोडी टेस्टमध्ये बदल येतो, व्यवस्थित लागतं, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये साखर पण थोडी टाकलेली बरी राहते। मीठ आणि साखर टाकून मी थोडा आता हलवून घेते। बघा व्यवस्थित हलवून घेतलं पाहिजे याला। किती मोकळा झाला ना, असा मोकळा मोकळा वाटतंय असा एकदम। आणि अशा पद्धतीनं आपण साबुदाणा केलं तर खायला पण इंटरेस्ट येतो, खायला पण आवड होते, कुसकुशीत लागतो, व्यवस्थित आपल्याला खाण्यात येतं। आता थोडं वाफलून घेते मी। आता थोडं असं हलवून घ्यायचं, थोडं झाकून ठेवायचं, थोडं हलवून घ्यायचं, कारण आपण जास्त वेळ झाकून ठेवलं तर त्याच्या बुडाला ते साबुदाणा चिटकून करपण्याची शक्यता असते, म्हणून आपण थोडं झाकून घेऊन थोडं हलवून घ्यायचं। सारखं थोडं हलवून घेतलं का व्यवस्थित आपल्याला वापरला जातो आणि व्यवस्थित मऊ पण होतो। बघा किती छान झालं आहे ना। अशा पद्धतीने जर आपण साबुदाणा केला तर आपल्याला खायला पण इंटरेस्ट येतो, खायला पण बरं वाटतं, चविष्ट लागतं। त्यासाठी व्यवस्थित आपण हे भिजवून व्यवस्थित करून घेतलं। किती छान झालेलं आहे बघा। अशा पद्धतीनं आपण हे साबुदाणा केलेला आहे। आता आपण सर्व करून घेऊ। बघा बटाटे पण व्यवस्थित शिजलेले आहेत, साबुदाणा पण व्यवस्थित शिजलेला आहे, व्यवस्थित वाफलून घेतला साबुदाणा। आता व्यवस्थित असं आपण सर्व करून एका बाउलमध्ये आपण व्यवस्थित आपण त्याच्यामध्ये घालून घेऊ। बघा अशा पद्धतीनं किती मोकळा झाला आहे ना। बघा किती छान वाटायला, इतके त्याचे बी सुद्धा असे वेगळे वेगळे दिसतात, असे अट्रॅक्टिव्ह दिसतात। अशा पद्धतीनं आपण साबुदाणा केला तर आपल्याला अगदी खायला पण बरं वाटतं। बघा अशा पद्धतीने मी हा साबुदाणा केलेला आहे। आवडला करून बघा, खाऊन बघा आणि कॉमेंट करून सांगा किती छान वाटतंय। आता मी त्याच्यावर एक मिरची ठेवून देते, एक डेकोरेशन म्हणून। थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद।